पाहिजे। आमचे मनोजदादा जरांगे पाटील गेले 5 दिवस आपल्या मराठा समाजासाठी उपोषण आमरण उपोषण करत आहेत। एक मराठा योद्धा एक सर्वांच्यासाठी। आपण आणखीन काही म्हणत आपल्यासोबत अयोध्या पोळ्यात अयोध्याची उपसमितीची बैठक संपलेली आहे। मसुदा घेऊन इथे येतील अशी शक्यता आहे। तुम्ही वाट बघताय का कधी तोडगा निघेल? आम्हाला सध्या एकच आम्ही आदेशाची वाट बघतोय, तो म्हणजे मनोजदादा जरांगे काय म्हणतायत। आम्ही फक्त सध्या समस्त महाराष्ट्रातला जो मराठा बांधव आहे तो त्यांच्या भूमिकेकडे लक्ष ठेवून आहे। ते जे आम्हाला सांगतील आम्ही त्याचीच वाट बघतोय। मनोज जरांगे पाटील म्हणतात की आम्ही मैदान रिकामं करणार नाही, मुंबईतून आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही। अर्थात ते जे म्हणतील आम्ही त्या भूमिकेत त्यांच्यासोबत आहोत। त्यांनी जर म्हणाले की आपल्याला मैदान खाली करायचं तर आम्ही करणार। त्यांनी जर म्हणाले की आम्हाला इथंच राहायचं आहे, जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथंच राहणार। आपण काही महिला आणखीन इथे ज्या गेले 5 दिवस इथे ज्या सगळ्या महिला आपल्याला बसलेल्या दिसत आहेत, या महिला गेले 5 दिवस जे आहे ते इथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावरती लक्ष देऊन त्यांना साथ देण्यासाठी आहेत। मराठवाड्यातनं आलेल्या काही महिला आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। उपसमितीची बैठक संपलेली आहे, मसुदा घेऊन मनोज जरांगे पाटलांकडे प्रतिनिधी येत आहेत। तोडगा निघेल असं वाटतंय का तुम्हाला? 100% तोडगा निघाला पाहिजे, कारण आम्ही 2 वर्षापासून हे आंदोलन करतोय। ते या दिवसाची मला वाट पाहिजे नव्हती किंवा आम्हाला आझाद मैदानाला लावायचंच नव्हतं। आम्हाला तात्काळच्या तात्काळ त्यांनी सगळे स्वराज्याचा अध्यादेश काढावा आणि लवकरात लवकर हैदराबाद सातारा गेजेट बॉम्बे गेजेट लागू झालं पाहिजे। आम्ही त्या क्षणाची वाट पाहू नये। तर फडणवीस साहेबांना आमच्या माध्यमातून एवढीच विनंती आहे की बाबा आमचा अंत मराठ्यांचा तुम्ही नका पाहू आणि लवकरात लवकर आमच्या मराठ्यांना तुम्ही आरक्षणामध्ये ओबीसी आरक्षणामध्ये टाकून द्या। तुम्ही रोज इथे असता, जरांगेंसोबत घोषणाबाजी करत असतात, त्यांना पाठिंबा देत असतात। तोडगा निघावा असं तुम्हाला वाटतंय? कधी तोडगा निघेल? कोर्टाच्या अनुषंगाने तोडगा निघेल की सरकारकडनं याच्यामध्ये काहीतरी हस्तक्षेप केला जाईल? आज दादाचा उपोषणाचा 5वा दिवस आहे। दादाची तब्येत खालावत चाललेली आहे। तर सरकारला मी तुमच्या या माध्यमातून सांगते की लवकरात लवकर तोडगा काढावा। सरकारच्या 1 मिनिटात तोडगा निघू शकतो, सरकार देऊ शकतं, पण सरकारने आठेपणा सोडावा आणि आमच्या दादाकडे बघावं आणि आम्हाला लवकरात लवकर आरक्षण द्यावं। तुम्ही काय सांगाल? खरं तर मला असं वाटतं आज 5 दिवस झालेले आहेत, दादाची तब्येत खालवत आहे आणि सरकारने आता समितीच्या बैठका थोड्या कमी कराव्यात। कारण आपण बघतो की मला आज महाराष्ट्रातनं जवळपास हजारो महिलांचे फोन इथे येत आहे आणि महिला जास्तीत जास्त संख्येने मुंबईकडे निघत आहे। त्यामुळे परिस्थिती हाताच्या बाहेर जाण्याच्या वाट न बघता सरकारने लवकरात लवकर हे मराठा आरक्षणाच्या लवकरात लवकर आपल्यासोबत काही वयस्कर महिला आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्या खडीवरती अक्षरशः ही खडी आहे ज्याच्यावरती बसणं कठीण आहे। म्हटलं गेले काही तास या महिला इथे बसून आहेत। मावशी कुठनं आलेला आहात तुम्ही? कुठनं आलेला? बीडवरनं आलेला आहात। किती दिवस मुंबईत आहात? 5 दिवस झाला, 7 दिवस झाला निघलेले आम्ही। तोडगा निघेल असं वाटतंय का तुम्हाला? पाहिजे तोडगा निघायलाच पाहिजे। झोपी गेलाय काय सरकार? त्या माणसाकडे बघणं म्हणा सरकाराला, झोपलंय काय सरकार? तोडगा निघाला त्याला आजवर बी 7 दिवस झाले तरी तोडगा निघाला। काय करतोय सरकार? झोपी गेला काय? तोडगा निघाला। पंकज तुम्ही या सगळ्या भावना समजून घेत राहा, तुम्ही या सगळ्या महिलांशी संवाद साधत राहा। आपण सीएसएमटी स्थानकावर जाणार आहोत। घोषणाबाजीला सुरुवात झालेली आहे, मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी केली जाते। अक्षरशः दादा फलमडून गेलेले आहे, त्यांच्या चेहऱ्यावर तेच राहिलं नाही। तुम्ही बघू शकता काय अशा अवस्थेत ते तुम्हाला बोलू शकत नाही, तुम्हाला सांगू शकत नाही। त्याच्यामुळं एक दादाचा निरोप म्हणून जसं माझं कर्तव्य आहे तसं तुमचं सुद्धा कर्तव्य आहे। तुम्ही सुद्धा आपल्या जवळच्या गावातल्या किंवा जो संपर्कात येईल त्या प्रत्येक आंदोलकाला सांगा की शांततेत करू, मुंबई फिरू, कुठेतरी झोपायची व्यवस्था होईलच आपली। बरोबर आहे, देव तारी त्याला कोण मारी, काही अडचण नाही भावानं। आपण शेतकरी माणसं आहोत, इथून पुढेही कुणीही घरी जायचं नाही। काय माहिती का, आता शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत आपण, लोंढेच्या लोंढे गावाकडून येत आहे। बरोबर आहे, 5वा दिवस आहे। अक्षरशः दादा फलमडून गेलेले आहे, त्यांच्या चेहऱ्यावर तेच राहिलं नाही। तुम्ही बघू शकता काय अरे अशा प्रकारे आवाहन जे आहे ते केलं जात आहे। मनोज जरांगे पाटील यांचे काही जवळचे सहकारी आहेत ज्यांच्याकडून सीएसएमटी स्थानकामध्ये जाऊन मनोज जरांगे पाटील यांचं नेमकं म्हणणं काय आहे ते सर्वांपर्यंत पोहोचवलं जात आहे। आपले प्रतिनिधी विपुल पाटील आपल्यासोबत आहेत, ते सध्या आझाद मैदानाच्या बाहेरच्या परिसरात आहेत। मुंबई महानगरपालिकेचं मुख्यालय जे आहे त्याच्या बाहेरच्या परिसरात ते आहेत। मोठ्या प्रमाणावर वाहनं आहेत, मोठ्या प्रमाणावर आंदोलक त्यांच्या आजूबाजूला आहेत। नेमकं काय घडतंय आपण त्यांच्याकडून समजून घेऊया। विपुल, काय घडतंय नेमकं, काय दिसतंय आजूबाजूला? पाहिलं तर
संपूर्ण जे कार्यकर्ते आहेत ते रस्त्यावरती उतरलेले आहेत. त्या ठिकाणी वाहनं थांबवून त्या ठिकाणी विरोध करतात. पोलीस त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. मात्र आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही बाहेर जाणार नाही असं कार्यकर्ते सांगतात. आपण पाहिलं तर यांना पोलीस त्यांची समजूत काढतात. मात्र आता कशा पद्धतीने हे कार्यकर्ते आहेत ते आता या ठिकाणी नियमाचं पालन करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. काही कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. काही गाडीवरती चढून या ठिकाणी आक्रमक भूमिका आपल्याला दाखवतात या ठिकाणी आणि प्रचंड जे कार्यकर्ते रस्त्यावरती उतरून घोषणाबाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात. बिलकुल कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत या दृश्यांमध्ये आम्हाला सुद्धा दिसतंय. खरं तर कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी केली जाते. पोलीस कार्यकर्त्यांना आवाहन करतायत ते म्हणजे गाड्या इथून काढण्याचं, कारण न्यायालयानं तसं म्हटलंय. न्यायालयानं म्हटलंय 2:40 पर्यंत रस्ते रिकामे हवेत. तशा प्रकारे कार्यवाहीला सुरुवात सुद्धा झाली होती. मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय पोलिसांच्या विनंतीला, पोलिसांच्या आवाहनानंतर काही कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. त्यांच्याकडून घोषणाबाजी केली जाते. अनेक कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की गाडी पार्क करायची तर कुठे वाशीमध्ये करायची का? इतक्या दूर जाऊन गाडी आम्ही पार्क करणार नाही, जवळ पार्किंगची व्यवस्था करा, आम्ही गाडी इथून काढायला तयार आहोत, असं काही कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. 2 दृश्य आपण पाहतोय. खरं तर मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या बाहेरचा हा सगळा परिसर, आझाद मैदान सुद्धा अगदी शेजारीच आहे. असा हा सगळा परिसर, असा हा रस्ता आणि या रस्त्यावर सध्या आंदोलक आक्रमक झालेले आहेत. पोलिसांचा सुद्धा मोठा फौजफाटा आहे. वातावरण हे आता तापलेलं आहे. ही दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय. तर 3 वाजेपर्यंत मुंबई रिकामी करा असं हायकोर्टाने सांगितलं. आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सुद्धा याच सगळ्या परिसरामधून आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. ज्ञानेश्वर, काय घडतंय नेमकं, काय दिसतंय? तणाव निर्माण झाल्यासारखी परिस्थिती आहे, वातावरण तापलेलं आहे, आंदोलक आक्रमक झालेले आहेत, पोलिसांचा सुद्धा मोठा फौजफाटा आहे. काय दिसतंय, काय घडतंय? काही कारणास्तव ज्ञानेश्वर यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही. मात्र ही दृश्य आपण पाहतोय. 2 दृश्य पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर. ही दृश्य कुठली आहेत? ही दृश्य आहेत मुंबईच्या सीएसएमटी परिसरातली, जिथं मुंबई महानगरपालिकेचं मुख्यालय आहे त्याच्या शेजारच्या रस्त्यांवरची ही दृश्य आहेत आझाद मैदानाच्या बाहेरची. आणि या दृश्यांमध्ये आंदोलक आक्रमक झालेले दिसत आहेत. आपले प्रतिनिधी विपुल पाटील आपल्यासोबत आहेत. अधिकचे तपशील त्यांच्याकडून घेऊ. विपुल, नक्कीच जर आपण पाहिलं तर या ठिकाणी कार्यकर्ते जे आहेत आक्रमक झालेले आहेत. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर प्रचंड कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. पोलीस त्यांना समजूत काढतात. मात्र वाहनधारक वाहनावरती चढून हे या ठिकाणी आक्रमक भूमिका आपल्याला या ठिकाणी अडवून ठेवलेला आहे. कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमक झाले. कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमक झाले. पाटलाची घोषणा देत या ठिकाणी आक्रमक होताना आपल्याला या पाहायला मिळत आहे. आता पोलीस मात्र कशा पद्धतीने ह्या संपूर्ण कार्यकर्त्यांना आता समजूत देऊन कशा पद्धतीने बाहेर काढतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. विक्रम, विपुल, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे पोलीस नेमकं कशा प्रकारे आता या सगळ्या आंदोलकांची समजूत काढतात, ही आंदोलनं कशा प्रकारे बाहेर काढली जातात हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे. प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सुद्धा याच सगळ्या परिसरातून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. त्यांच्याकडे जाऊया. ज्ञानेश्वर, काय घडतंय? आक्रमक झालेले आंदोलक या दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहेत. नेमकं काय घडतंय? पोलिसांचं म्हणणं काय? पोलीस सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहेत. सीएसएमटी स्थानकाच्या आतल्या बाजूला आता आपण जर परिस्थिती सगळी बघितली तर माझ्या पाठीमागे आपल्याला पूर्ण शांतता बघायला मिळत असेल. ज्या प्लॅटफॉर्मवरती मागच्या 2, 3, 4 दिवसांपासून प्रचंड अशी गर्दी असायची, हा संपूर्ण प्लॅटफॉर्म आपण जर बघितला तर रिकामा या ठिकाणी आपल्याला दिसतोय. सीएसएमटीचा हा सगळा परिसर तुलनेनं मागचे 4 दिवस जितकी गर्दी होती त्यापेक्षा खूप कमी प्रमाणात या सगळ्या भागात आता आपल्याला गर्दी बघायला मिळते आहे. या सगळ्या भागात आपण मागच्या 4 दिवसांपासून अगदी रेल्वे ट्रॅकवर देखील आंदोलक उतरल्याची दृश्य बघितली होती. मात्र आता मागच्या 2 तासांपासून हा सगळा भाग रिकामा झालेला आहे. कुठल्याही पद्धतीची गर्दी या भागात आपल्याला दिसत नाही. काही वेळापूर्वी फक्त जे लोक या ठिकाणी एकत्र जमलेले होते त्यांना आवाहन केलं गेलं. जरांगेंचे जे जवळचे काही सहकारी होते त्यांनी या ठिकाणी येऊन या परिसरामध्ये न थांबण्याचा आणि गर्दी न करण्याचा सल्ला दिला होता, विनंती केली होती, आवाहन केलं होतं आणि त्याचा आपल्याला हा परिणाम या सगळ्या बघायला मिळतो आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या या सगळ्या आतल्या बाजूची तुम्हाला दाखवतो आणि जे लोक आपल्याला दिसत आहेत हे सगळे
मुंबईकर आहेत किंवा अन्य प्रवासी जे या सीएसएमटी स्थानकातून इतरत्र वेगवेगळ्या लोकेशनला जाण्याचा प्रयत्न त्यांचा आहे, असे हे सगळे सामान्य मुंबईकर आहेत. मात्र आपण या सगळ्या दृश्यांमध्ये जर पाहिलं तर भगव्या रुमाल किंवा भगवी टोपी घातलेले जे पूर्वी गर्दीनं जथ्थे आपल्याला दिसायचे ते मात्र या सगळ्या दृश्यांमध्ये दिसत नाही. सगळी गर्दी हळूहळू कमी व्हायला सुरुवात झाल्याचं चित्र सीएसएमटीच्या या सगळ्या स्थानकामध्ये आपण पाहतोय. अर्थात पोलिसांकडून देखील वारंवार तशा पद्धतीच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या, तशी विनंती करण्यात आलेली होती आणि त्याचा हा परिणाम म्हणावा लागेल. या सगळ्या भागात आपण कशी मोकळी सगळी ही जागा झालेली आहे, कारण इथे आसरा घ्यायला, आराम करायला मोठ्या संख्येनं सगळे मराठा आंदोलक आलेले होते. त्यांनी हा समोर जो आपल्याला मोकळा सगळा भाग दिसतोय इथे सगळे आपल्याला लोक बसलेले विश्रांती घेतानाचे काही व्हिडिओ आपण यापूर्वी पाहिलेले होते. मात्र आता परिस्थिती जर एकूणच आपण बघितली तर मराठा आंदोलक किंवा जरांगे समर्थक आपण ज्यांना म्हणतो त्यांची सगळी संख्या जी आहे ती या भाग कमी झालेली आहे आणि कुठल्याही पद्धतीनं गोंधळ किंवा गडबड या सगळ्या भागात आता होताना आपल्याला दिसत नाही, कारण पोलिसांकडून आणि जे स्वयंसेवक आहेत आंदोलनातले त्यांच्याकडून देखील तशा पद्धतीचं आवाहन आणि तशा पद्धतीचे प्रयत्न वारंवार या सगळ्या भागामध्ये केले जात होते आणि त्याचाच हा सगळा परिणाम म्हणावा लागेल की सीएसएमटीच्या आतल्या बाजूला मराठा आंदोलक किंवा जरांगे समर्थक जे आहेत ते आपल्याला तुलनेनं अत्यंत कमी दिसतात, कारण स्वयंसेवक किंवा स्वतः जरांगे पाटलांनी देखील जे आवाहन केलेलं होतं त्या आवाहनाला हे सगळेजण प्रतिसाद देत आहेत अशा पद्धतीचं चित्र आहे. राज ज्ञानेश्वर, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे मागच्या 3-4 दिवसांचा विचार करायचा झाला तर हाच सगळा परिसर होता सीएसएमटीचा, जिथं प्रचंड प्रमाणात मराठा आंदोलक होते आणि त्यामुळे मोठी गर्दी सुद्धा झालेली होती. आता हा परिसर रिकामा झालेला आहे.